हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज मी माझ्या जाणार आहे गावी आणि चला तुम्हाला पण घेऊन चालते गावाकडचं वातावरण आणि ऊन बघायला. आजकाल गावाकडच्या रस्त्याला हा नवीन बाजार भरत आहे, जो की जनावरांचा बाजार असतो. हा दर शनिवारी आठवडी बाजार आहे आणि याच्यामध्ये गाई, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या बरंच काही असतं. असं मी कधी गेलेली नाही आहे, पण बऱ्याचदा असं लांबून पाहिलेलं आहे. इथे बरेचसे प्राणी दिसतात. हा बाजार पूर्वी ॲक्च्युअल मार्केटमध्येच भरायचा, पण आता हा बाजार शिफ्ट झालेला आहे गावाच्या थोडंसं बाहेर. आणि आता आम्ही ॲक्च्युअली आमच्या गावाच्या बाहेर निघालेलो आहेत, मेन रस्त्याला लागलेलो आहेत. या कॅनलमध्ये पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं आणि सगळीकडे हिरवळ असते, पण आता उन्हाळ्यामुळं हे सगळं सुकट आणि वृक्ष दिसतं आहे. आणि जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं आपण पाहू शकतो की खूप जास्त हिरवळ आहे, कारण गावाच्या कडेला नदी वाहते आणि त्या नदीचं पाणी शेतासाठी वापरलं जातं. कोणी पाईपलाईन करतं किंवा जे नदीच्या जवळचे बोरवेल आहेत त्याला पण चांगलं पाणी असतं, अगदी भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर जवळची सगळी जी शेती आहे ती नेहमी हिरवी असती, छान बहरलेली असती. आमचं जे शेत आहे ते गावाच्या मागच्या साईडला आहे आणि तिकडे काही पाऊस म्हणजे नदीचा एवढा काही असा परिणाम जाणवत नाही. पण हे अलीकडचे जे शेत आहे ते पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याखाली पण बऱ्याचदा जातात, कारण नदीला पाणी खूप येतं. एकदम तो ब्रिजवरून पूर्ण पाणी वाहतं आणि गावाचा संपूर्णपणे संपर्क तुटतो. झाडं झुडपं नदी बघत आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्याच्या नंतर जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर डायरेक्ट निघालो आम्ही शेताकडे. सायंकाळची वेळ झाली होती, तोपर्यंत थोडासा आराम केला, कारण भर दुपारी ऊन खूप लागत आहे आणि आमच्यासोबत एक छोटंसं बाळ पण होतं, त्याच्यामुळं थोडं सायंकाळी आम्ही निघालेलो. हा जो ओढा आहे, ओढ्याच्या साईडलाच हे एवढं मोठं चिंचेचं झाड आहे. खूप वर्ष झालं त्याला चिंचा लागत आहेत, खूप छान आहे. आणि हे सगळे आम्ही फॅमिली मिळून शेताकडे आउटिंगचा आमचा प्लॅन होता, तर सगळेजण मिळून निघालो, सगळे मज्जा करत. आमच्या घरापासून शेत जास्ती लांब नाही आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सच आहे. पण शेताचा रस्ता फार असा खतरनाक आहे, भूताची शूटिंग घेण्यासारखा आहे. एकदम खूप जास्त झाडं आणि शांत वातावरण, सामसूम सगळीकडे, असं भयानक होतं. छान होतं. मात्र फायनली आम्ही पोहोचलो आमच्या शेतामध्ये. तर ही आंब्याची बाग आहे आणि त्याच्यामध्ये ज्वारी लावलेली आहे. बरीचशी आंब्याची झाडं आहेत. तिथे केशर आंबा आहे आणि अजून 2-3 प्रकारचे वेगवेगळे आंबे आहेत, ज्याचे नावं काही मला जास्ती माहिती नाही आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे, त्याच्यामुळं सगळी जनावरं जी आहेत ती झाडांच्या सावलीला बांधलेली होती. आणि हे सगळ्या पाहिल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो कापूस वेचायला, कारण देवाच्या वाती करण्यासाठी आम्हाला पाहिजे होता थोडासा. अगदी 4-5 ओळीच राहिल्यात ह्या कापूस वेचायच्या आणि बाकी सगळा कापूस ऑलरेडी काढून घेतलेला आहे. तर आता सध्या मे महिना चालू आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये हा सगळं रान रिकामं असायला पाहिजे नवीन पेरणीसाठी. थोडासा कापूस घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे जे होतं ते मोठं नारळाचं झाड आहे आमच्या शेताच्या साईडला. खूप जास्त नारळ लागतात दरवर्षी आणि खूप जास्त गोड पाणी आहे. मलाई पण खूप छान होती, ती पण आम्ही एन्जॉय केली. इथे ज्वारी काढून घेतलेली आहे ऑलरेडी आणि झाकून ठेवलेली आहे, कारण पावसाचा काही भरोसा नाही आहे, कधी पण पाऊस येऊ शकतो. हा जो आंबा आहे हा आमचा लोणच्याचा आंबा आहे. म्हणजे या आंब्याचं आम्ही युजली लोणचंच घालतो, कारण खूप जास्त आंबट आंबा आहे. अगदी दात असे दुखायला लागतात, एवढा जास्त आंबट आहे. आणि ह्याला कोणी जास्ती खात पण नाही, तर डायरेक्ट लोणच्यासाठी वापरतात. आणि पिकल्याच्या नंतरनं एवढा गोड होतो, कोणी विश्वास नाही करणार की हाच आंबा आहे जो कैरी असताना एवढा आंबट आणि पिकल्याच्या नंतर एवढा गोड. आणि रस पण खूप जास्त असा मदाळ असा घट्ट होतो, छान लागतो हा. आणि ह्याला इतकी जास्त आंबे लागले होते, अगदी खाली. हा डुग्गू पण एकदम त्याच्या हाताला लागत होते, एवढा एन्जॉय करत होता हा. खूप भारी, त्याला पण खूप मज्जा येत होती हे सगळे आंबे तोडायला आणि शेतामध्ये खेळायला. त्याच्यानंतर आम्ही थोड्याशा भुईमुगाच्या शेंगा पण काढल्या. खूप लोकांना ह्या भुईमुगाच्या शेंगा भाजून खायला आवडतात किंवा मग काही जण उकडूनसुद्धा खातात. डायरेक्ट शेंगा उकडायच्या, थोडीशी हळद आणि मीठ घालून, त्या पण छान लागतात. पण मी तर कच्च्या पण खाऊ शकते, कारण खूप गोड आणि अशा ओल्या होत्या, तर छान लागत होत्या. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी कांद्याची पात पण घेतली. तिथे साईडलाच थोडीशी कांदी लावली होती आणि थोडासा भुईमुग पेरलेला होता. तर हे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो.
शेतामध्ये माझ्या दुसऱ्या काकू पण राहतात आणि आम्ही मग त्यांना भेटायला गेलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, थोडंसं चहा पाणी घेतलं आणि परत निघालो आमच्या खालच्या शेताकडे, जिथे की आंबे लावलेले आहेत. ही केशर आंबे आहेत आणि त्याच्यानंतर हा एक वेगळा व्हरायटीचा आंबा आहे. याचं नाव ॲक्च्युली मला माहिती नाही आहे, पण ही जेव्हा मोठी होतात तेव्हा एवढी मोठी होतात की म्हणजे एक एक आंबा अगदी पाव किलो किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त वजनाचा होतो. आणि कैऱ्या ज्या असतात त्या पण गोड, आणि जेव्हा आंबे पिकतात ते तर भयंकर गोड, म्हणजे खूप जास्त रस असतो आणि एवढीशी छोटीशी कोय असते आणि खूप जास्त गर असतो ह्या आंब्यांना. थोडीशी आंबे घेतले आणि परत निघालो आम्ही आमच्या घरी, कारण संध्याकाळ व्हायला आली होती, अंधार पडायला आला होता आणि असेच मज्जा मज्जा करत असा दिवस निघून गेला, काही समजलं पण नाही. एवढा सगळा अंधार पडलेला, तर कॅमेरामध्ये रेकॉर्ड करणं पण अगदी म्हणजे मुश्किल झालेलं, कारण खूप जास्त अंधार होता, दिसतच नव्हतं काही. आणि घरी पोहोचल्याच्या नंतर आम्हाला समजलं की लाईटच नाही आहे आणि लाईट 10 वाजता येते. तर मग काय बॅटरी लावली आणि त्याच्यामध्येच भाजी भाकर केली, खाल्ली आणि मस्त छतावर गेलो आम्ही असा चंद्र बघत झोपायला. सो गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.